जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. संजय गांधी निराधार योजना, त्यासोबतच श्रावणबाळ योजना या अंतर्गत जे दिव्यांग बांधव लाभ घेत होते, जे महिन्याला 1500 रुपये अर्थसहाय्याचा लाभ घेत होते, त्यामध्ये आता 2500 रुपये वाढ करण्यास त्यास अंतिम मान्यता 3 सप्टेंबर 2025च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आलेली होती. त्याच बैठकीला अनुसरून आता जी-आर शासनाकडून काढण्यात आलेला आहे. म्हणजे त्याच्यावरती आता अंतिम मान्यता देण्यात आलेली आहे शासनाकडून. तर जी-आरचा अर्थ असा होतो मित्रांनो, की आता या जी-आर मार्फत येणारा जो ऑक्टोबरचा महिना आहे, त्याच्यामध्ये 2500 रुपये प्रति दिव्यांग पात्र लाभार्थ्याला देण्यास अंतिम मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे ऑक्टोबरचा जो येणारा हप्ता 1500 रुपयेचा नसून तो 2500 रुपयेचा असणार आहे. 2500 रुपये प्रति महिना आता चालू झालेला आहे. तर या जी-आर मध्ये काय व्यवस्थित माहिती देण्यात आलेली आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता, शासन निर्णय बघा. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निराज्य निवृत्ती योजना यातील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये 1500 वरून दरमहा 2500 रुपये करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. 15 सप्टेंबर 2025 या तारखेचा हा जी-आर आहे. तुम्ही बघू शकता, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता 2 नंबरचा मुद्दा बघा. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण, जनरल, SC त्यासोबतच अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येणार आहे. तर मित्रांनो बघू शकता 3 नंबरचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये नेमकं कुठल्या दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे बघा. कुठल्या योजनांमध्ये लाभ घेत असलेल्या त्यामध्ये सर्वात प्रथम आहे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना. या योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी आहेत फक्त त्यांनाच हा 2500 रुपयाचा प्रति महिना मानधन मिळणार आहे. त्यासोबतच तुम्ही बघू शकता याचे वितरण कसे केले जाणार आहे, नेमकं कुठल्या खात्यामध्ये, तर ते बघा 4थ्या पॉईंटला आहे. DBT द्वारे थेट आधारला जे बँक खातं लिंक असेल त्याच खात्यामध्ये तुम्हाला हे 2500 रुपये मानधन मिळणार आहे प्रति महिना. आणि ही वाढ आत्ता सांगितल्याप्रमाणे व्हिडिओच्या सुरुवातीला ऑक्टोबर महिना 2025 या महिन्यापासून तुमच्या थेट खात्यात DBTद्वारे आधार संलग्न बँकेमध्ये हे 2500 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजे आता येणारा हप्ता हा 2000 रुपयेचा असणार आहे. तर हे तुम्ही ग्राह्य धरू शकता. तर अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण जी-आर होता जे शासनाकडून आज निर्गमित करण्यात आलेला आहे 15 सप्टेंबर 2025चा. यामध्ये दिव्यांग बांधवांना नक्कीच या योजनेचा लाभ मिळणार आहे, जे निश्चितच 1500 रुपयावरून 2500 रुपये मानधन करण्यात आलेलं असल्यामुळे निश्चितच या 2500 रुपयेचा दिव्यांग बांधवांना दैनंदिन खर्चामध्ये आधार मिळणार आहे. तर माहिती आवडलेली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.